आज सोमवार आणि आमच्या म्हशीला ना रेडकू झालं आणि आमच्या गाईला जी देशी गाई आहे तिला खोंड झालं. त्यामुळे खूप आनंदाचाच दिवस होता आणि घरामध्ये चीक जरा जास्तच होतं. तर चिकाचे दुधाचे ना आपल्याला बर्फी पण करायला येते आणि खरवीस पण इथे मी खरवीस पण करणार आहे आणि बर्फी पण करणार आहे. तर हा कुकर मी आणला होता, तर त्याच्या झाकणाला ना म्हणजे ते जे काही स्क्रू लावतात ना ते त्यांनी लावूनच दिलं नव्हतं. त्यामुळे मागच्या वेळेस माझे तिथं ना अशी वाफ धरून राहिले आणि मला असं वाटलं की स्फोट होते की काय. तर आहोंनी मला दाखवलं की हे इथे स्क्रू तू लावलंसच नाही, पण मला झाकून वापरून घ्यायचं होतं. त्यामुळे मग तोच कुकर मी आज यूज करणार. तर हा खरवीस ज्या वेळेस मी बनवते ना, मला तर खरंच माझ्या लहानपणीच्या आठवणी आठवतात. आमच्या मामाच्या ना म्हशी होत्या आणि त्यावेळेस माझी आजी आहे ना एका छोट्याशा जे काही तेंडलाची पानं बोलतात ना त्याच्यामध्ये त्या पानामध्ये खरवीस 3 वाटण्यामध्ये घेऊन यायची. तर तिघांना 3. आणि ही पानं तुम्हाला माहिती आहेत का, तेंडलाची पानं? तर तुम्हाला माहीत नसेल तर ती बदामासारखी पानं असतात बघा, आणि ते तेंडूल त्याच्यामध्ये जे काय असतं ते बी निघतं, तर ते म्हातारी असं आम्ही बोलायचो. तर या झाडाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर हा कुकर आणला होता खरं, पण या झाकणाला ना स्क्रूच नव्हता. तर मला आहोंनी सांगितलं, तर मी म्हणलं ठीक आहे, मी काय झाकण लावत नाही, पण वरच्यावर ठेवते. आणि आता तेच सर्व बोलतात ना, ती भांडं खराब केलं होतं, तर मग आता दुसरं टोप कशाला घ्यायचं. त्यामुळे त्या कुकरचा वापर मी तसं केलं. आणि इकडे ना वांग्याची आमटी करून घेतली, कारण का बाकीची नुसतं ह्या खरवीस आणि बर्फीमध्येच मला दिवस घालवायचं नव्हतं. त्यामुळे इकडे बघू शकता, असं ज्या वेळेस तयार होतं ना त्यावेळेस आपला खरवीस तयार आहे बरं का. आणि खूप छान झाला होता. याच्यामध्ये वेलची पूड, ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे यातलं काहीच नव्हतं त्यामुळे मी काहीच यूज केलं नाही, पण गुळ जास्त होतं त्यामुळे छान झालं होतं. आणि इकडे बघू शकता बर्फी पण तयार झालेली आहे, मस्त आणि छान लागतं बरं काही. तर मी तर फर्स्ट टाईम केली होती, पण विषय झाला असा होता की याच्यामध्ये गुळ जास्त पडला होता, त्यामुळे छान अशी गोड झाली होती आणि दुसऱ्यामध्ये कमी पडला होता. त्यामुळे ना गुळाचा वापर जरा जास्त करायचा. आणि इथे बघू शकता आपली तयार आहे बर्फी. आणि बघून तर तोंडाला पाणी सुटणारच, बरोबर की नाही? कारण का मी पण फर्स्ट टाईम केली होती आणि मला ती जमली होती, त्याचा आनंद काही वेगळाच होता. तर माझ्या भावांना वगैरे ना खूप आवडतं, कारण का तिकडं म्हशी वगैरे गाई वगैरे काहीच नाही, पण बोलतात ना इकडे असून मला खाऊ वाटत नाही आणि त्यांना खाऊ वाटते पण त्यांना मिळत नाही. तर या बर्फीला बघून कधी खाते असं मला झालं होतं, त्यामुळे एक तुकडा घेतला काढून. आणि बर्फी तर छान झाली होती, पण मी फर्स्ट टाईम केली होती माहिती आहे का, पण एवढी छान होईल असं मला वाटलं नव्हतं. आणि याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट, वेलची वापरू शकता. आणि त्याच्यानंतर रुद्रने आणला अननस, तर तो पण खाऊन घेतला. तर आज सुट्टीच घेतली होती, कारण का आज मतदान आहे त्यामुळे. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा.